नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मशरूम ग्रेव्ही. कढई गरम झाल्यानंतर 2 ते 3 चम्मच तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर तेजपान घातलेला आहे आणि त्याचबरोबर जिरे घालायचे आहेत. बारीक कापलेला कांदा घालायचा आहे. कांदा तेलामध्ये परतायचा आहे. कांदा तेलामध्ये परतल्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं 1 चम्मच वाटण घालायचं आहे. वाटणसुद्धा तेलामध्ये परतायचं आहे. कांदा आणि वाटण तेलामध्ये परतल्यानंतर मीडियम आकाराचा टमाटर बारीक कापून घातलेला आहे. टमाटरसुद्धा परतायचं आहे आणि टमाटर सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. टमाटर सॉफ्ट झालेला आहे. आता आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत. अर्धा चम्मच चिकन मसाला घालायचा आहे. अर्धा चम्मच गरम मसाला घालायचा आहे आणि त्याचबरोबर हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सर्व पावडर मसाले छान मिक्स करायचे आहेत आणि पावडर मसाले करपू नयेत त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे. मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मशरूम घालायचे आहेत. मशरूम मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि 1-2 मिनिटे मसाल्यांमध्ये मशरूम मिक्स करत शिजवून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला रशाची थिकनेस कशा पद्धतीची हवी आहे त्यासाठी पाणी घालायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मशरूम शिजलेले आहेत. आता आपल्याला भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे. तर ही मशरूमची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. भातासोबत पोळीसोबत छान लागते आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.